नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI मशीनिस्ट मराठी यूट्यूब चॅनलवर मी देवदास बडे, क्राफ्टिंग इंस्ट्रक्टर मशीनिस्ट ITI अहमदनगर आपले सर स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो सरफेस ग्राइंडिंग मशीन। तर आज आपण सरफेस ग्राइंडिंग मशीन विषयी माहिती घेणार आहोत। तर सरफेस ग्राइंडिंग मशीनची माहिती घेताना आपण त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन, मग आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सरफेस ग्राइंडर्स, नंतर पाहणार आहोत पार्ट्स ऑफ सरफेस ग्राइंडर्स, नंतर पाहणार आपण ग्राइंडिंग ऑपरेशन्स आणि टाइप्स ऑफ ले, स्पेसिफिकेशन ऑफ सरफेस ग्राइंडर्स इत्यादी 6 टप्प्यामध्ये आपण सरफेस ग्राइंडिंग मशीन विषयी माहिती घेणार आहोत। तर चला सुरुवात करू आपण इंट्रोडक्शन पासून। तर मित्रांनो, दिस मशीन इज अ प्रिसिजन ग्राइंडिंग मशीन। आता आपण याच्या अगोदर ग्राइंडिंग प्रोसेस हा पार्ट पाहिला होता, त्यामध्ये आपण सरफेस ग्राइंडिंग मशीन विषयी जुजबी माहिती आपण घेतली होती। सरफेस ग्राइंडिंग काय असतं, तर सरफेस ग्राइंडिंग मशीन ही एक प्रिसिजन ग्राइंडिंग मशीन आहे। याच्यावरती आपल्याला अचूकतेमध्ये व फिनिशिंगमध्ये काम करता येतं। इट इज यूज्ड टू ग्राइंड फ्लॅट, पॅरलल और स्टेप्ड जॉब्स। ह्या मशीनचा उपयोग फ्लॅट सरफेस, पॅरलल सरफेस, स्टेपचे सरफेस असे जे काही जॉब असतात ते ग्राइंडिंग करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो। ह्या मशीनवरती जे फिनिशिंग आहे हे तुमच्या फायलिंग आणि स्क्रिपिंगपेक्षा उच्च दर्जाचं येत असतं आणि तसेच ही ग्राइंडिंग प्रोसेस जी आहे सपाट पृष्ठभाग करण्याची किफायतशीर अशी पद्धत आहे। हे ग्राइंडिंग क्रिया कशा प्रकारे चालते, तर या ठिकाणी दाखवले बघा, एक ग्राइंडिंग व्हील आहे वरतून आणि त्या खालून जॉब जो आहे तो काय होत असतो, खाली रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये सरकत असतो आणि त्या ठिकाणी ग्राइंडिंगची क्रिया केली जाते। फिरत्या टूलच्या म्हणण्यापेक्षा ग्राइंडिंग व्हीलच्या खालून जॉब तुमचा सरकत असतो आणि ग्राइंडिंग क्रिया होत असते। ग्राइंडिंग क्रिया कशा प्रकारे होते या ठिकाणी दाखवले बघा, या जॉब सरकताना दाखवले बघा, व्हील फिरते वरती आणि त्या फिरत्या व्हीलच्या खालून हा जॉब मूव्ह होतोय आणि ग्राइंडिंगची क्रिया केली जाते। जॉबला अचूक साईजमध्ये फिनिशिंग करण्याचं काम ह्या ग्राइंडिंग मशीनचं असतं, सरफेस ग्राइंडिंग मशीनचं। यावरती आपण सपाट पृष्ठभागाचे जॉबच आपण तेवढे करू शकतो। या सरफेस ग्राइंडिंगचे प्रकार पाहूया आपण। त्यामध्ये पहिला प्रकार आहे हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन। तर या ग्राइंडिंग मशीनवरती तुमची जॉबला फीड देण्याची दिशा, जॉबची हालचाल आणि ग्राइंडिंग व्हीलचा जो स्पिंडल आहे त्यांच्या पोझिशनवरून ग्राइंडिंग मशीनचे 4 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन। यामध्ये तुमच्या व्हील जे माउंट केलेलं आहे, व्हीलचा जो स्पिंडल आहे तो हॉरिझॉन्टल असतो आणि टेबल जो असतो रेसिप्रोकेटिंग होत असतो, मागे पुढे होत असतो। म्हणजे उदाहरणार्थ चित्रात जे दाखवलेलं आहे ते हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन आहे। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे हॉरिझॉन्टल स्पिंडल रोटरी टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन। हॉरिझॉन्टल स्पिंडल रोटरी टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन, या मशीनवरती तुमचा जो स्पिंडल आहे तो आडवाच आहे आधीच्या मशीनसारखा, फक्त टेबल जो आहे तो रेसिप्रोकेटिंगच्या ऐवजी गोलाकार फिरणारा टेबल आहे। तर या चित्रात दाखवलेला आहे हा गोलाकार टेबल आहे। या टेबलवरती अनेक जॉब लावून दाखवलेले आहेत आणि त्यावरती या ठिकाणी एक ग्राइंडिंग व्हील आहे। हा जॉब पण म्हणजे टेबल पण फिरत असतो आणि जॉबसुद्धा टेबल गोलाकार फिरतो आणि त्याच्यावरती असलेले जॉबसुद्धा त्याबरोबर फिरत असतात आणि ग्राइंडिंग व्हीलसुद्धा त्याभोवती स्वतःभोवती फिरत असतं आणि या फिरत्या व्हीलच्या खालून तुमचा टेबलवरून तो व्हील पास केला असता त्यावरील लावलेले जे काही जॉब आहेत त्यांना सरफेस ग्राइंडिंगची क्रिया केली जाते। तर ही जी मशीन आहे त्या हॉरिझॉन्टल स्पिंडल रोटरी टेबल ह्या ऑपरेशन दाखवलेलं आहे। आता मशीन कशी ते बघून घ्या। या ठिकाणी हॉरिझॉन्टल स्पिंडल आहे, या ठिकाणी हे व्हील आहे, व्हील हेडचं व्हील आहे आणि खाली हा रोटरी टेबल आहे। तर हे हॉरिझॉन्टल स्पिंडल रोटरी टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन आहे। त्यानंतर पुढची मशीन आहे व्हर्टिकल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल। जसा तुमचा हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग होता तसाच या मशीनचा टेबल आहे, फक्त स्पिंडल जो आहे तो आडव्याऐवजी या ठिकाणी उभा स्पिंडल आहे, आडव्याऐवजी उभा स्पिंडल आहे। या मशीनची रचना काहीशी तुमच्या व्हर्टिकल मिलिंग मशीनसारखी आहे। व्हर्टिकल हेड आहे, त्याला जसं आपण त्या ठिकाणी व्हर्टिकल हेडला मिलिंग कटर लावतो तसं या ठिकाणी ग्राइंडिंग व्हील असतं आणि त्या खाली टेबल आहे। तो टेबल रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये मागे पुढे होत असतो आणि सरफेस ग्राइंडिंगची क्रिया केली जाते। हे जे सरफेस ग्राइंडिंग आहे
व्हर्टिकल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल. त्याचं कार्य कशा प्रकारे चालतं पहा. हा टेबल आहे, हा मागे पुढे सरकत असतो आणि हे जे व्हील आहे, व्हील असं या ठिकाणी हे गोलाकार फिरत असतं. गोलाकार फिरणाऱ्या व्हीलच्या खालून हा जॉब पास केला असता त्या ठिकाणी तुमचं ग्राइंडिंग क्रिया ही केली जाते. त्यानंतर पुढचं जे मशीन आहे ते आहे व्हर्टिकल स्पिंडल रोटेटेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन. व्हर्टिकल स्पिंडल या ठिकाणी व्हर्टिकल स्पिंडल आहे आणि टेबल जो आहे कसा आहे, हा रोटेटेबल आहे. व्हर्टिकल स्पिंडल रोटेटेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन. काय करायचं आहे की आपण जर समजा टेबल विचार घेतला तर टेबल दोन प्रकारची मूवमेंट मिळत असते टेबलला. एक तर रेसिप्रोकेटिंग टेबल असतो किंवा रोटेटेबल असतो. आणि स्पिंडल जो आहे, स्पिंडलची पोझिशनसुद्धा दोन प्रकारची असते, तो हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल. मग त्या प्रत्येकातला एक एक प्रकार आपण जर घेतला तर त्या प्रकारचे त्या मशीन आहेत. म्हणजे हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल, हॉरिझॉन्टल स्पिंडल रोटेटेबल, त्यानंतर व्हर्टिकल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल आणि व्हर्टिकल स्पिंडल रोटेटेबल. अशा प्रकारे ही जी ग्राइंडिंग मशीन आहे, सरफेस ग्राइंडिंग मशीन, याचे हे 4 प्रकार पडतात. आता त्या ठिकाणी व्हर्टिकल स्पिंडल आणि रोटेटेबल मशीनवरती कशा प्रकारे ऑपरेशन होतं या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे. या ठिकाणी वरती व्हर्टिकल स्पिंडलवर लावलेलं तुमचं ग्राइंडिंग व्हील आहे, त्या खाली जॉबचा रोटेटेबल आहे, त्या मशीनचा रोटेटेबल, त्यावरती अनेक जॉब लावलेले आहेत. आणि हे जॉब जे ते रोटेटेबल काय होत असतात, असे फिरत असतात आणि त्याला ह्या व्हीलच्या सहाय्याने ग्राइंडिंग क्रिया केली जाते. त्यानंतर आपण पाहूया मेन पार्ट्स, सरफेस ग्राइंडिंग मशीनचे मेन पार्ट. आता सरफेस ग्राइंडिंग मशीन आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 प्रकारच्या सरफेस ग्राइंडिंग मशीन पाहिल्या, त्यातली जी सर्वात जास्त वापरण्यात येणारी जी मशीन आहे ती आहे हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन. ज्या आपल्या सेक्शनमध्ये आपल्या विभागामध्ये आहेत त्या मशीन आहेत हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन. आणि ह्या मशीनचे आपण आता पार्ट्स पाहूया. तर यामध्ये मेन्स पार्ट्स ऑफ हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन्स आर. त्यातला पहिला प्रकार आहे पार्ट आहे बेस. त्यानंतर आहे बेस काय कशाला म्हणायचं बा, तर हा जो मशीनचा सगळ्यात खालचा भाग दिसतो हा पेटीसारखा, ह्या पूर्ण भागाला बेस असं म्हटलं जातं. हा बेसमध्ये मशीनची जी सगळी काही आतली ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे, फीड मेकॅनिझम आहे, ह्या बेसच्या आतमध्ये असते. आणि बेसच्या वरच्या बाजूला गाईडवे असतो. त्या गाईडवेवरती सॅडल काय होत असतो, मागे पुढे होत असतो. आणि ह्या बेसच्याच मागच्या बाजूला कॉलम उभा असतो आणि कॉलमवरती एक व्हील हेड लावलेलं असतं. तर हा आहे बेस, खालचा जो पार्ट आहे हा आहे बेस. इट इज अ ड्रायव्हिंग मेकॅनिझम अँड कॉलम ॲट अ बॅक ऑफ सपोर्टिंग द व्हील हेड. व्हील हेडला सपोर्ट करणारा कॉलम हा बेसच्या मागच्या बाजूला असतो आणि हा बेस आहे, बेसच्या वरती सॅडल आहे, सॅडलवरती टेबल असतो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे सॅडल. सॅडल कसं म्हणायचं, हा जो बेस आहे बेसच्या वरच्या बाजूला तुम्हाला सांगितलं मी गाईडवेज आहेत क्रॉसमध्ये, आणि त्या क्रॉसमध्ये असलेल्या गाईडवेवरती तुमचा सॅडल काय होत असतो, क्रॉसमध्ये होत असतो, क्रॉसमध्ये मुवमेंट करत असतो. आणि त्या सॅडलच्या वरती आडवे गाईडवे असतात, त्या गाईडवेमध्ये टेबल सारखं असतो. म्हणजे तुमच्या त्या सॅडलमुळं तुमच्या मशीनला क्रॉस फीड आणि लॉंगिट्युडनल फीड अशा दोन्ही प्रकारच्या फीड त्या मशीनवरती मिळत असतात. असा सॅडल आहे. इट इज अ फ्रेम अँड कॅरीज टेबल बाय हँड ऑर ऑटो. इट इज युज्ड टू गिव्ह क्रॉस फीड. तर ह्या सॅडल जो आहे, सॅडलच्या सहाय्याने आपण मशीनच्या टेबलला हाताच्या सहाय्याने किंवा ऑटोमॅटिक फीडच्या सहाय्याने आपण फीड देऊ शकतो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे टेबल. टेबल हा सॅडलच्या वरती जो बसलेला भाग आहे, जो रेसिप्रोकेटिंगमध्ये मागे पुढे होत असतो, ह्या भागाला टेबल असे म्हणतात. आणि टेबलवरती हा जो मॅग्नेटिक बेस पकडला आहे किंवा याला आपण मॅग्नेटिक चेक असं म्हणूया, या ठिकाणी आपण जॉब लावून मॅग्नेट ऑन करून आपण जॉब त्याला चिटकून त्याला फिक्स करून ठेवून त्याला ग्राइंडिंग करू शकतो. तर आपण हा मॅग्नेटिक टेबल जर काढला तर त्या ठिकाणी आपण व्हाईस वगैरे आपण टी स्लॉट आणि टी बोल्टच्या सहाय्याने या ठिकाणी फिट करता येतात आपल्याला, आणि आपल्याला जॉब वेगवेगळ्या आकाराचे जॉब आपल्याला त्याने करता येतात. इट इज अ फिटेड ऑन अ सॅडल रेसिप्रोकेट्स टू प्रोव्हाइड लॉंगिट्युडनल फीड बाय हँड ऑर ऑटो. ह्या टेबलमुळं तुमच्या जॉबला कोणती फीड मिळते, आपल्याला रेसिप्रोकेटिंग टेबल फीड मिळते आहे का नाही. सॅडल आणि सॅडलमुळं आपल्याला सॅडलवरती असलेल्या टेबलमुळं
आपल्या जॉबला रेसिप्रोकेटिंग फीड मिळते ती आपण हाताने देऊ शकतो किंवा ऑटोमॅटिकमध्ये सुद्धा देऊ शकतो. जॉब क्लॅम्पिंग करण्यासाठी किंवा जॉब होल्डिंग डिव्हाइसेस क्लॅम्प करण्यासाठी त्या टेबलला टी स्लॉट असतात. त्या ठिकाणी आपण जॉब होल्डिंग डिव्हाइसेसमध्ये आपण व्हाईस पकडू शकतो, क्लॅम्प पकडू शकतो, अँगल प्लेट पकडू शकतो किंवा आपण मॅग्नेटिक टेबलसुद्धा त्या ठिकाणी पकडू शकतो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे व्हील हेड. व्हील हेड जो आहे तर ज्यामध्ये ग्राइंडिंग व्हील बसवला असतो त्या पार्टला व्हील हेड असं म्हणतात. आणि व्हील हेड ह्या बेसच्या मागील बाजूला असलेल्या कॉलमवरती व्हील हेड बसवलेलं असतं. माउंटेड ऑन अ कॉलम अँड कॅन बी मूव्ड व्हर्टिकली अप अँड डाऊन टू सेट व्हील फॉर डेप्थ ऑफ कट. व्हील रोटेट्स ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. तर हा जो कॉलम आहे या कॉलमवरती मागच्या बाजूला जो कॉलम बसवला आहे बेसच्या मागच्या बाजूला त्या कॉलमवरती व्हील हेड बसवलेलं आहे आणि ते व्हील हेड जे आहे ते कॉलममध्ये खालीवर व्हर्टिकल फीडमध्ये अप डाऊन होत असतं. म्हणून ह्या मशीनला टोटल 3 प्रकारच्या फीड मिळतात. एक तर लॉंगिट्युडिनल फीड, क्रॉस फीड आणि व्हर्टिकल फीड अशा तिन्ही प्रकारच्या फीड मिळून आपल्या मिलिंग मशीनवरती ज्या प्रकारे आपण ऑपरेशन करतो सपाट पृष्ठभाग तयार करण्याची, स्टेप तयार करण्याची, तशा प्रकारचे ऑपरेशन ह्या मशीनवरती फिनिशिंग केले जातात. ह्या मशीनला सरफेस ग्राइंडिंग मशीन असं म्हणतात. त्यानंतर आता आपण पाहूया सरफेस ग्राइंडिंग ऑपरेशन्स. तर सरफेस ग्राइंडिंग मशीन जे पाहिले आपण ही हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग ह्या मशीनवरती कोणकोणत्या प्रकारचे ग्राइंडिंग ऑपरेशन केले जातात ते खालीलप्रमाणे आहेत बा. त्यामध्ये आहे ग्राइंडिंग फ्लॅट सरफेस. सपाट पृष्ठभाग ग्राइंडिंग करण्याची जी क्रिया केली जाते त्याला ग्राइंडिंग फ्लॅट सरफेस असं म्हटलं जातं. त्यासाठी जॉब तुमच्या मॅग्नेटिक टेबलवरती फिक्स केला जातो आणि त्यावरून फिरत्या ग्राइंडिंग व्हीलच्या सहाय्याने ग्राइंडिंग केलं जातं. तर त्या ऑपरेशनला ग्राइंडिंग फ्लॅट सरफेस असं म्हटलं जातं. त्यानंतर ग्राइंडिंग व्हर्टिकल सरफेसेस. जसा आडवा सपाट पृष्ठभाग केला जातो तसाच उभा सपाट पृष्ठभागसुद्धा ह्या ग्राइंडिंग मशीनवर केला जातो आणि त्यासाठी ग्राइंडिंग व्हीलच्या साईड फेसने ग्राइंडिंग केलं जातं. आणि त्या ग्राइंडिंग व्हीलला काय केलं असतं बघा या ठिकाणी रिलीव्ह केलं असतं. म्हणजे फक्त हा जो भाग आहे एवढाच फक्त जॉबच्या क्वांटिटीमध्ये हा जॉब आहे बघा. हा जॉब हा जो या ठिकाणी उलट्या टी आकारात जॉब दिसतोय आणि त्याला हा जो उभा सरफेस आहे इकडचा किंवा इकडचा हा जर ग्राइंडिंग करायचा असेल तर ह्या ऑपरेशनला ग्राइंडिंग व्हर्टिकल सरफेस असं म्हटलं जातं. म्हणजे उभे सरफेस आपण ह्या मशीनवरती ग्राइंडिंग करू शकतो. त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ग्राइंडिंग स्लॉट्स. तर जॉबवर असलेले जे काही स्लॉट्स असतात ते ग्राइंडिंग करण्यासाठी जे ऑपरेशन केलं जातं त्याला ग्राइंडिंग स्लॉट्स असं म्हटलं जातं. या स्लॉटला ग्राइंडिंग केलं जातं. त्यानंतर ग्राइंडिंग अँग्युलर सरफेसेस. जर व्ही ग्रूव्ह असेल किंवा कोणताही अँग्युलर सरफेस असेल त्याला ग्राइंडिंग करण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलच्या फेसलासुद्धा तशाच प्रकारचा अँगल दिलेला असतो ट्रूइंग करून आणि त्याच्या सहाय्याने आपण ग्राइंडिंग अँग्युलर सरफेसेस हे ऑपरेशन करू शकतो. तर ह्या पण एक ठिकाणी अँग्युलर सरफेस ग्राइंडिंग दाखवलेलं आहे. त्यानंतर ग्राइंडिंग रेडियस किंवा फॉर्म ग्राइंडिंग. आता फॉर्म ग्राइंडिंग करणे किंवा रेडियस ग्राइंडिंग करणे यासाठी सुद्धा तुमच्या ग्राइंडिंग व्हीलच्या फेसला रेडियसमध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या रेडियसमध्ये ट्रूइंग केलं जातं आणि हा फॉर्म ग्राइंडिंगचं ऑपरेशन या ठिकाणी केलं जातं. तर या ठिकाणी जे ऑपरेशन दाखवलेलं आहे ऑपरेशन आहे कॉन्व्हेक्स ग्राइंडिंग आहे. पहा कॉर्नरला काय दिलेलं आहे की नाही अशा प्रकारचा कॉन्व्हेक्स सरफेस दिलेला आहे. परंतु तो कसा सरफेस या ठिकाणी एक्सटर्नल सरफेस तयार करण्यासाठी तुमच्या ग्राइंडिंग व्हीलला आंतरवक्र पृष्ठभागामध्ये त्याला काय केलेलं आहे ट्रूइंग केलेलं आहे आणि हे ऑपरेशन या ठिकाणी केलं जातं. त्याला म्हटलं जातं ग्राइंडिंग रेडियस किंवा फॉर्म ग्राइंडिंग. तसंच या ठिकाणी हे पण एक ग्राइंडिंग फॉर्म ग्राइंडिंगचं ऑपरेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला काय केलं आहे आंतरवक्र पृष्ठभाग तयार केलेला आहे. तर आंतरवक्र पृष्ठभाग तयार करण्यासाठी तुमच्या व्हीलच्या फेसला काय केलेलं आहे बहिर्वक्र रेडियस तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे हे फॉर्म ग्राइंडिंगचे ऑपरेशन आहे. त्यानंतर कटिंग ऑफ ऑपरेशन आहे. समजा जॉबचे आपल्याला तुकडे करायचे असतील किंवा जॉबवरती बारीक ग्रूव्ह करायचे असेल त्यासाठी पातळ व्हीलच्या सहाय्याने जॉबच्या पृष्ठभागावरती ग्रूव्ह कट केला जातो आणि जॉबचे तुकडेसुद्धा करता येतात त्या सहाय्याने. तर ह्या ऑपरेशनला कटिंग ऑफ ऑपरेशन किंवा ग्रूव्हिंग ऑपरेशन असं म्हटलं जातं. तर अशा रीतीने हे सरफेस ग्राइंडिंग मशीनचे वेगवेगळे ऑपरेशन आहेत. त्यानंतर आता पाहूया आपण लेज. आता जसे आपण ग्राइंडिंगचे सरफेस ग्राइंडिंग मशीनचे आपण ऑपरेशन पाहिले, सरफेस ग्राइंडिंग मशीनचे प्रकार पाहिले. तर आपण सरफेस ग्राइंडिंग मशीनचे वेगवेगळे प्रकार पाहिले. तर त्या प्रत्येक प्रकारानुसार आपण जो प्रकार वापरणार आहोत अंमलात आणणार आहोत त्या प्रकारानुसार जॉबवरती सरफेस फिनिश येत असतं.
आणि हे जे सरफेस फिनिश आहे, हे जे सरफेस फिनिश आहे आपल्याला कशा प्रकारचे पाहिजे हे आपल्या ड्रॉइंगमध्ये दिलेलं असतं. कारण प्रत्येक ठिकाणी सारख्याच प्रकारचं फिनिशिंग पाहिजे असतं असं नाही. काही ठिकाणी आपला अतिशय गुळगुळीत पृष्ठभाग पाहिजे असतो, काही ठिकाणी आपल्याला एकदम खडबडीत पृष्ठभाग पाहिजे असतो. तर जशी आवश्यकता असेल तशा प्रकारचं पृष्ठभागाचं फिनिशिंग आणण्याचं काम ग्राइंडिंग मशीनवरती केलं जातं. त्यासाठी त्या विशिष्ट प्रकारच्या ग्राइंडिंग प्रोसेसचा वापर केला जातो. आणि या ग्राइंडिंग प्रोसेसच्या सहाय्याने जे फिनिशिंग तुमचं येतं जॉबवरती, ज्या प्रकारच्या लाईन रेषामुळं जो काही पॅटर्न तयार होतो त्या पॅटर्नला ले असं म्हटलं जातं. हीच ग्राइंडिंग मेथड विल प्रोड्यूस अ फिनिश डिटर्माइंड बाय ले ऑफ सरफेस. तर त्या प्रत्येक ग्राइंडिंग प्रोसेसच्या सहाय्याने तर तुमच्या जॉबवरती जे काही रेषा किंवा सरेशन्स पडतात, आपण जसे डोळ्याने आपल्या उघड्या डोळ्याने जरी नसेल कळत तर आपण मायक्रोस्कोपने पाहिलं किंवा नेट लक्ष देऊन पाहिलं तर त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फिनिशिंग आपल्याला असतं. जसं हॉरिझॉन्टल स्पिंडल रेसिप्रोकेटिंग सरफेस ग्राइंडिंग रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन आहे, त्यावरती आपल्याला वेगळ्या प्रकारचं फिनिशिंग दिसतं. व्हर्टिकल स्पिंडल ग्राइंडिंग मशीनचं फिनिशिंग वेगळ्या प्रकारे दिसतं. तर आपण हे जे फिनिशिंग आहे किंवा हे जे पॅटर्न आहे तुमचा रेषांचा त्याला ले असं म्हटलं जातं. आणि आता ह्या लेचे प्रकार आणखीन वेगळे असतात. आता आपण टाईप्स ऑफ लेमध्ये कोणकोणते प्रकार पडतात ते पाहू आपण. तर स्ट्रेट व्हील ऑर रिसिप्रोकेटिंग वर्क विल प्रोड्यूस अ फाईन स्ट्रेट लाईन्स. जर तुमचं स्ट्रेट व्हील तुम्ही वापरत असाल आणि रिसिप्रोकेटिंग वर्क असेल म्हणजे तुमच्या थोडक्यात हॉरिझॉन्टल स्पिंडल आणि रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन असेल तर त्या मशीनवरती जे जॉबचं फिनिशिंग आहे तर या प्रकारचे येत असतं. त्याच्यावरती डायरेक्ट पॅरल लाईन येतात किंवा क्रॉस लाईन त्या ठिकाणी येत असतात. तर हा जो ले आहे अशा प्रकारचा ले जर पाहिजे असेल तर आपल्याला ह्या ऑपरेशनचा उपयोग केला पाहिजे. कोणत्या हॉरिझॉन्टल स्पिंडल आणि रेसिप्रोकेटिंग टेबल सरफेस ग्राइंडिंग मशीन. तर त्यानंतर पुढचं कप व्हील असेल आणि रेसिप्रोकेटिंग वर्क असेल तर त्या सहाय्याने जे काही ले तयार होईल तो चित्रात दाखवल्याप्रमाणे पहा. जसं व्हर्टिकल मिलिंग मशीनवरती आपण फेसिंग कटर सहाय्याने जे फिनिशिंग येतं तशा प्रकारच्या रेषा या ठिकाणी तयार होतात. तर कोणत्या मशीनवर तयार होतात त्या कोणत्या प्रोसेसमध्ये तयार होतात तर कप व्हील लावलं असेल जसं फेसिंग कटर असतं त्याच्याऐवजी कप व्हील त्या प्रकारेमध्ये. आणि टेबल तो कसं आहे व्हर्टिकल मिलिंग मशीनसारखा रेसिप्रोकेटिंग टेबल आहे. तर त्या जो ले आहे तो अशा प्रकारचा असतो. त्यानंतर आहे सेगमेंटेड व्हील व्हर्टिकल स्पिंडल म्हणजे कप व्हीलसारखंच एक सेगमेंटेड व्हील असतं आणि स्पिंडल कसा त्याचा व्हर्टिकल आहे. तर त्यावेळेस तुमचा जो लेची दिशा आहे ती चित्रात दाखवल्याप्रमाणे आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रेडियल लाईन येत असतात आणि ह्या रेडियल लाईन येण्यासाठी म्हणजे व्हर्टिकल स्पिंडल आहे तसंच तुमचा टेबलसुद्धा कसा आहे रोटेटेबल आहे. तर त्यावेळेस अशा प्रकारच्या रेडियल लाईन येतात आणि या ऑपरेशनला काय म्हटलं जातं ह्या ऑपरेशनमुळं तुम्हाला अशा प्रकारचा ले तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर कप ग्राइंडिंग व्हील असेल किंवा सेगमेंटेड व्हील असेल तुमचं जर वर्क जे आहे किंवा जॉब जो आहे तो रेसिप्रोकेटिंग होत असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारे तुमचं फिनिशिंग येईल तर या ठिकाणी दाखवले पहा. रेसिप्रोकेटिंग वर्क आणि सेगमेंटेड व्हील आहे तर त्या ठिकाणी तुमच्या लेथ मशीनच्या वरती केल्या जाणाऱ्या जॉबवरती ज्या प्रकारे फेसिंग ऑपरेशनमुळे येणारा जो पॅटर्न तयार होतो पहा फेसिंगला लेथ मशीनवरती फेसिंग करता त्या ठिकाणी जशा प्रकारचा पॅटर्न तयार होतो तशा प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी तयार होईल. तर हा पॅटर्न किंवा हा जो ले आहे तो कशाने तयार होईल तर कप किंवा सेगमेंटेड व्हीलच्या सहाय्याने तयार होईल. पर्टिक्युलर टाईप ऑफ फिनिश मे बी कन्सिडर्ड अनसुटेबल ऑन अ सर्टन वर्क. हन्स द सुटेबल फिनिश अँड द कन्व्हिनियंट मेथड ऑफ ग्राइंडिंग शुड बी डिटरमाइंड. तर तुम्हाला कशा प्रकारचा ले आवश्यक आहे कशा प्रकारचं फिनिशिंग आवश्यक आहे तर त्याची गोष्ट तुमच्या ड्रॉइंगमध्ये दर्शवली असते. ते आपल्या या ठिकाणी अशा प्रकारचा रिक्वायरमेंट आहे आणि त्या प्रकारे मग आपल्याला ग्राइंडिंग मशीन किंवा ग्राइंडिंगची प्रोसेस ही निवडावं लागते. द वर्किंग ड्रॉइंग मे इन्क्लूड्स डिटेल्स ऑफ द फिनिश रिक्वायर्ड. चेक द फर्स्ट बिफोर सिलेक्टिंग द ग्राइंडिंग मेथड. आता आपल्याला एखादा जॉब करायचा आहे फिनिशिंग करायचं आहे दिलेल्या ॲक्युरेसीत करायचं आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारामध्ये तुम्हाला फिनिश पाहिजे कोणत्या दर्जाचं फिनिश पाहिजे ते तुमच्या ड्रॉइंगमध्ये दिलेलं आहे आणि त्यावरून आपण प्रोसेस कोणती निवडायची हे आपण ठरवावं लागतं. त्यानंतर पाहूया आपण स्पेसिफिकेशन ऑफ सरफेस ग्राइंडिंग मशीन. तर जर समजा आपल्याला आता एखादी ग्राइंडिंग मशीन घ्यायची आहे आपण ग्राइंडिंग मशीनचे वेगवेगळे प्रकार पाहिलेत पहा. आपल्या एखादी ग्राइंडिंग मशीन घ्यायची
तर ग्राइंडिंग मशीन जर खरेदी करायची असेल तर किंवा ग्राइंडिंग मशीनचं आपल्याला काही वर्णन त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल की अशा प्रकारची आम्हाला ग्राइंडिंग मशीन पाहिजे. तर मग ते वर्णन जे केलं होतं त्या वर्णनाला स्पेसिफिकेशन ऑफ सरफेस ग्राइंडिंग मशीन असं म्हटलं होतं. तर त्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी द्याव्या लागतात. ते मॅक्झिमम डायमीटर ऑफ व्हील दॅट कॅन बी हेल्ड ऑन अ स्पिंडल. तर त्या सरफेस ग्राइंडिंग मशीनवरती जे मोठ्यात मोठ्या ज्या साईजचं व्हील बसतं त्या व्हीलच्या साईजवरून त्या सरफेस ग्राइंडिंग मशीनची साईज ही सांगितली जाते. मॅक्झिमम साईज ऑफ जॉब दॅट कॅन बी ग्राउंड. त्या मशीनवरती जो मोठ्यात मोठा जॉब केला जाईल म्हणजे त्यामध्ये काय जास्त लांबी, रुंदी आणि उंची असा कोणत्या जास्त लांबीचा, कोणत्या जास्त रुंदीचा आणि कोणत्या जास्त उंचीचा जॉब त्या मशीनवरती होतो त्या साईजवरून त्या मशीनची साईज सांगितली जाते. द टाईप ऑफ ड्राईव्ह ऑफ द वर्क टेबल हायड्रोलिक ऑर इलेक्ट्रिकल. तुमच्या मशीनला कोणत्या प्रकारचा ड्राईव्ह आहे, तुमच्या मशीनच्या टेबलला, वर्क टेबलला कशा प्रकारचा ड्राईव्ह आहे, म्हणजे हायड्रोलिक ड्राईव्ह आहे का इलेक्ट्रिकल ड्राईव्ह आहे, यावरून सुद्धा त्याचं वर्णन आपल्याला करता येईल. उदाहरणार्थ प्रागा 175 mm 175 व्हील, 400 mm स्ट्रोक, 200/300, हायड्रोलिक सरफेस ग्राइंडर, मॉडेल 451. तर यावरून एका मशीनचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रागा हे काय आहे, त्या मशीनच्या कंपनीचं नाव आहे. 175 व्हील काय आहे, तर त्या मशीनवरती जे व्हील बसतं आहे मोठ्यात मोठ्या डायमीटरचं ते आहे 175 mmचं. नंतर 400 mm स्ट्रोक, तुमचा जो टेबल आहे टेबलचा जो स्ट्रोक आहे तो 400 mm आहे आणि 200/300 म्हणजे 200 mm तुमच्या टेबलची रुंदी आहे आणि 300 mmची जी तुमची जे व्हर्टिकल अपडाऊन फीड आहे ती 300 mm पर्यंत होऊ शकते. म्हणजे मोठ्यात मोठा 300 mmचा जॉब तुमचा होऊ शकतो, 200 mm रुंदीचा होऊ शकतो आणि 400 mm लांबीचा जॉब त्या ठिकाणी होऊ शकतो. यावरून तुमच्या मशीनचं असं वर्गीकरण सांगितलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या प्रकारची मशीन रिक्वायर्ड असेल त्या प्रकारे तुम्ही स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी देऊ शकता. 175 mm व्हीलच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही 250 mm व्हील डायमीटर मागू शकता. 400 mm स्ट्रोक आहे तुम्ही त्या ठिकाणी 1 मीटरचा स्ट्रोक मागू शकता किंवा 200 mm आहे रुंदी त्याची तुम्ही त्या ठिकाणी 400 mm मागू शकता, 200 mm मागू शकता किंवा कमी बी साईजचा तुम्ही मागू शकता. तर अशा प्रकारे तुमचं जे वर्णन आहे किंवा स्पेसिफिकेशन आहे सरफेस ग्राइंडिंग मशीनचं साईज आणि स्पेसिफिकेशन त्यामध्ये आपल्याला मशीनचं नाव, नंतर मशीनवरती बसवलं जाणारं जे मोठ्यात मोठं व्हील, नंतर त्या मशीनवर केला जाणारा मोठ्यात मोठा जॉब आणि त्या ड्राईव्हचा प्रकार यावरून या मशीनचं वर्गीकरण केलं जातं. डिटेल्ड स्पेसिफिकेशन्स अँड डायमेन्शन्स ऑफ सरफेस ग्राइंडर आर फर्निश्ड बाय द मॅन्युफॅक्चर इन द ऑपरेटर मॅन्युअल. आपल्याकडे जी एखादी मशीन असेल त्या मशीनचं स्पेसिफिकेशन काय आहे, तर हे स्पेसिफिकेशन जो मशीन मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे किंवा मॅन्युफॅक्चरर आहे त्यांनी त्या मशीनबरोबर जे मॅन्युअल प्रोव्हाइड केलं असतं ऑपरेटर मॅन्युअल, त्या मॅन्युअलमध्ये त्यांनी या मशीनचं संपूर्ण स्पेसिफिकेशन त्यांनी त्या ठिकाणी दिलं असतं. तर त्यावरून आपण स्पेसिफिकेशन सांगू शकतो. तर अशा रीतीने मला आपण आज सरफेस ग्राइंडिंग मशीनचे प्रकार, नंतर लेचे प्रकार आणि ग्राइंडिंग मशीनचं जे काही ऑपरेशन आहेत सरफेस ग्राइंडिंग मशीनचे ऑपरेशन आणि सरफेस ग्राइंडिंग मशीनचं साईज आणि स्पेसिफिकेशन इत्यादीविषयी माहिती आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो आता आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा द्या. धन्यवाद. थँक्यू.